1-2 मिनिटात सर्वांनी असं थांबायचंय. आपण आमदार साहेबांना या ठिकाणी फोन करू आणि त्यांच्याही कानावर हा विषय घालू आणि आपल्याला परत पुढे त्यांनी गेल्या 8 महिने झाले आपण हे ऐकतोय करू आणि तेच चाललेलं आहे. तर आता जे होईल ते 8 दिवसातून होईल. हॅलो, सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की तहसीलदार साहेब इथं स्वतः आले पाहिजे व स्वतः बोलून त्यांनी काय असेल तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. ही सर्व ग्रामस्थांची मागणी मान्य आहे का तुम्हाला? हा, ठीक आहे. माननीय तहसीलदार साहेबांनी मला फोन केला होता. ते इलेक्शनच्या कामात बिझी आहे, तर कृपया ते पण समजून घ्या. 8 दिवसांनी त्यांनी सांगितलेलं आहे की एक मीटिंग घेईल, त्या संदर्भात कारवाई होईल. आपण कृपया आपलं जे म्हणणं जे आहे हे आपले प्रतिनिधी आहेत ते मांडलेले आहेत. आपण त्यांचा काय निर्णय ते सांगतील. मला काय म्हणतात मान्य करू तोपर्यंत एकही गाडी आता एक बघा, या संदर्भात त्यांनी जी मीटिंग घेतली, आता इतके दिवस थांबला आहे, 2-4 दिवसात मीटिंग होते, त्याच्यामध्ये पूर्ण येऊन जाईल. तोपर्यंत आमची ग्रामस्थांची मागणी गाड्या बंद ठेवू. आज आंदोलन चालू आहे तरी 100 गाड्या सकाळी खाली गेल्या 7 वाजता. ही यांना दिसू नाही कुणाची, कुणाच्या नावाखाली चालते ती, कुणामुळे कुणाच हात आहे यांना. आज सकाळी आंदोलन आहे आज तरी मग अशी लोकांना 4 तासावर 10 गाड्या खाली गेल्यात. कुणाच्या जेवण गेल्या या खाली गाड्या? रात्रभर झोपलंय आम्हाला. धड गाड्या चालतात. उठायचं नाही तोपर्यंत युद्ध कोणतरी अधिकारी नुसतं द्यावं ना इथं.